महादेव मुंडेंना मारून टेबलावर हाडं कातडं ठेवली. बाळा बांगरांच्या आरोपानंतर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची पहिली प्रतिक्रिया. संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडने माझ्यासमोर तिघांना मारलं. मी साक्षीदार आहे. महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलावर त्यांची हाडं कातडी आणि रक्त आणून ठेवलं होतं. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी तुला सरपंचाच्या खुनात अडकवणार अशी धमकी वाल्मिक कराडने दिली होती, असा आरोप वाल्मिक कराडचा जुना सहकारी विजयसिंह बाळा बांगर यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. आणि यावरूनच ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बांगर यांचा जबाब घेत आरोपींना अटक करावी, कारण त्यांना आरोपी माहिती आहेत अशी मागणी पोलीस अधीक्षकांना केली. बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मोठा खुलासा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला होता. त्यानंतर आता यावर परळीतील मृत व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बांगर यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करण्यात यावी, कारण त्यांना आरोपी माहीत आहेत आणि त्यांची फिर्याद देखील घ्यावी अशी माझी SP साहेबांना विनंती आहे. त्यासोबतच SP साहेबांना देखील आरोपी निष्पन्न झाले आहेत, पण त्या आरोपींची पाठराखण का करत आहेत? तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांची देखील चौकशी करावी. या प्रकरणाची चौकशी केज येथील पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आली, मात्र ते भेटायला देखील आले नाहीत. याबाबत आंदोलन उपोषण केलं. अद्याप आम्हाला न्याय मिळालेला नाही. काल बांगर यांनी आरोपींचं नाव घेऊन टेबलवर मांस ठेवल्याचं सांगितलं. तरी देखील SP आणखीन शांत का आहेत? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का हे तपासलं पाहिजे. सानप यांचे CDR काढले पाहिजेत. SP सरांनी यात कुणाचा दबाव आहे का ते सांगावं, नाहीतर केस बंद करून टाकावी. या प्रकरणात प्रशासन दुर्लक्ष करत आहे हे दिसून येत आहे. आरोपींची पाठराखण का केली जाते आहे हेही तपासलं पाहिजे. तर आज संतोष अण्णा देशमुख सारखे चांगले माणुसकीचे लोक आपल्यात असते हो, एवढा महाराष्ट्र बदनाम नसता झाला. खरं वाल्मिक जेलमध्ये मागे गेला असता, त्याच्यावर आळा बसला असता. प्रशासनातले अधिकारी हे वरद असते, चुकीच्या गोष्टी काढल्या सगळ्या. आज सांगतात महादेव मुंडेची कशी हत्या केली, सगळ्या परळीला माहिती, घराघरात माहिती. इगोवून फक्त मारला मला जेवढी माहिती. महादेव मुंडे कुटुंबाला कधी भेटलो नाही. महादेव मुंडेची हत्या झाली, त्याचे मित्र मला काय भेटणार? बाळा तू समाजसेवक आहे, आमचा मित्र मारला बाळा बांगर, हे करा. मी त्यावेळेस उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटलो, महादेव मुंडे हत्याकांडमध्ये तपास करा म्हणून. ते मला म्हटले यामध्ये काही होऊ शकत नाही, म्हणजे कारण तुझ्या जीवाला धोका होईल. तर त्यांचं बरं, ते म्हणजे तुझा जीव वाचेल. आता जर उच्च अधिकारीच असणारे, म्हणजे प्रशासनातले पोलिसातले उच्च पदावर असणारे जर असे शब्द वापरला, आपण काय करायचं? तरी लढाई लढलो ना बाबा. नीतिमत्तेच्या माझ्या मागे कोणती यंत्रणा होती, तिचं नाव नीतिमत्ता आहे. त्याच्यापाशी शासकीय प्रशासनातली यंत्रणा होती. तर राहिला विषय हा, वाल्मिक कराडने पुन्हा एवढंच नाही, माझ्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर माझ्या आईला अटक केलं. आईला कसं अटक केलं? पहाटे कोणी 4-5 आईला अटक करतो का महिलेला? एवढीच प्रतिक्रिया आहे की आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आणि त्यांनी एक भाऊ म्हणून पुढे आलेले आहेत. जसा सतीश माझा भाऊ आहे, ते बी तसेच भावासारखे माझ्या पुढे आलेले आहेत. आणि SP सरांना एवढंच आव्हान आहे की SP सर तात्काळ जाऊन त्यांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करा, कारण त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की माझ्यात एकच झाला आहे. टेबलवर स्वतः समोर माणसाचा तुकडा ठेवलेला होता. मग डायरेक्ट एवढा फिर्यादी असून तुम्ही का अजून शांत आहात? म्हणून SP सरांना एवढंच आहे की जबाब घेऊन आरोपी तात्काळ अटक करा. त्यांच्या रक्तातले आहेत, म्हणजे कोणते आरोपी आहेत हे पण म्हणजे त्यांच्या जबाबाबत ते नाव सांगतीलच ना, तर मग आरोपीला अटक करावं. अजून त्या जे केसचे अधिकारी आहेत, अधीक्षक, पोलीस अधीक्षक, त्यांच्याशी बोलणं झालं नाही माझं. स्वतः भावाशी झालं असेल, पण माझ्याशी झालं नाही. ते भेटायला पण आले नाहीत. पण हे कसं आहे, एका आरोपीची पाठराखण आणि दिशाभूल करण्यासाठी तपास एका कुणी एकाकडे देत चाललेली आहेत. कारण इथं सानप सरांनाच आरोपी निष्पन्न झाले होते. मग सानप सरांची CDR काढून ह्याच्यात त्यात सानप सर सुद्धा आरोपी होऊ शकतात, ही माझा दावाच आहे ना. मग SP सरांनी तात्काळ त्या बांगर सरांचा जबाब घेऊन आरोपींना अटक करावी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.